नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश शिंदे लातूरकर आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण 8वी स्कॉलरशिप व NMMS यांचा हा रेकॉर्डिंग क्लास पाहत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा रेकॉर्डिंग क्लास झूम क्लासद्वारे घेतलेला आहे. आपले यूट्यूब लाईव्ह क्लास हे 15 जूनपासून यूट्यूब लाईव्ह सुरू होणार आहेत. आपले यूट्यूब लाईव्ह क्लास हे विनामूल्य असणार आहेत, परंतु ज्यांना झूम मीटिंगवर जॉईन व्हायचं आहे, ज्यांना झूम मीटिंगवर क्लास करायचा आहे, त्यांच्यासाठी आपण खर्च म्हणून एक माफक फी घेत आहोत. जर तुम्हाला झूम मीटिंग जॉईन करायची असेल तर समोर जी स्क्रीन येणार आहे शिकवताना, त्या स्क्रीनवर खालच्या बाजूला जो मोबाईल नंबर दिला आहे, त्या मोबाईल नंबरवर तुमच्या आईवडिलांना तुम्ही कॉल करायला सांगू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब लाईव्हचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त व्हावं यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन दाबून ठेवा, म्हणजे ज्या वेळेस मी व्हिडिओ अपलोड करीन किंवा ज्या वेळेस मी यूट्यूब लाईव्ह येईन त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन प्राप्त होईल. विद्यार्थी मित्रांनो, माझं टीचिंग तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या वर्गमित्रांपर्यंत शेअर करा. ठीक आहे, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, एकच ध्यास NMMS व 8वी शिष्यवृत्ती, एकच ध्यास NMMS व 8वी शिष्यवृत्ती प्राप्त करणे हा आपला एकच ध्यास असणार आहे. त्यामुळे त्या ध्येयाप्रत जाणीव ठेवून सर्वांनी कामाला लागा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूया आपण आजचा क्लास. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज पाहूया आपण चलन हा घटक. चलन म्हणजे काय? तर चलन म्हणजे ज्यावेळेस गणितामध्ये एखादी राशी बदलली की त्याबरोबर दुसरी राशी बदलते, त्यावेळेस ते गणित जे आहे ते चलनाचं गणित आहे असं आपण समजतो. फॉर एक्झाम्पल, पेनाची किमती आपण समजलं. मी म्हटलं 5 पेनाची किंमत 25 रुपये आहे, बरोबर आहे. आता पेनाची मी संख्या वाढवली, 5ची संख्या मी 20 केली, 5ची संख्या 20 केली की मग पेनाची किंमत सुद्धा वाढली. 20 पेनाची किंमत किती झाली? 100 रुपये झाली. इथे काय झालंय? जशी पेनाची संख्या वाढली त्याच पद्धतीनं पेनाची किंमत सुद्धा वाढली. ठीक आहे. त्यानंतर पेनाची संख्या मी 60 केली, पेनाची संख्या 60 केल्यानंतर पेनाची किंमत सुद्धा काय झालेली आहे? वाढलेली आहे. पेनाची किंमत झालेली आहे 300 रुपये. ठीक आहे. आता बघा, जेव्हा समचलनाची व्याख्या काय सांगितली जाते? जेव्हा समचलनाची व्याख्या, जेव्हा एखादी क्वांटिटी किंवा एक राशी वाढते, जेव्हा एक राशी वाढते तेव्हा त्याच प्रमाणात दुसरी राशी वाढते, किंवा जेव्हा एक राशी वाढते त्याच प्रमाणात दुसरी राशी वाढते, तेव्हा समचलन असं म्हणतात. इकडे बघा, इथे 5 पेना होत्या, 5 पेनाची किंमत 25 झाली, पेनाची संख्या वाढली, पेनाची संख्या 20 झाली, किंमत वाढली 100 झाली. पेनाची किंमत 60 झाली, किंमत वाढली 300 झाली. आता पेनाची संख्या कमी झाली बघा, 60ची पेना संख्या किती झाली? किती झाली सांगा? 30 झाली. पेनाची किंमत सुद्धा कमी झाली. म्हणजे जेव्हा एक राशी वाढते तेव्हा त्याच प्रमाणात दुसरी राशी वाढते. त्याच पद्धतीनं एक राशी वाढते, एक राशी कमी होते, त्याच पद्धतीनं दुसरी राशी सुद्धा कमी होते. त्याला काय म्हणायचं? त्यावेळेस म्हणायचं ते समचलन आहे. त्यावेळेस कोणतं चलन असतं? समचलन. समचलन रूपामध्ये कसं दाखवतात? एक्स समचलनात आहे वाय असं दाखवलं जातं. बघा, ज्यावेळेस समचलन असेल त्यावेळेस एक्स समचलनात आहे वाय असं दाखवलं जातं. ज्यावेळेस एखाद्या दोन राशी समचलनात असतील त्यावेळेस त्यांचं गुणोत्तर हे स्थिर असतं. म्हणजे एक्स भागिले वाय, गुणोत्तर म्हणजे काय असतं रे? एक्स भागिले वाय, बरोबर आहे. ज्यावेळेस दोन राशी समचलनात असतील त्यावेळेस त्यांचं गुणोत्तर स्थिर असतं. एक्स भागिले वाय बरोबर के. के म्हणजे काय रे? के म्हणजे कॉन्स्टंट आहे. के म्हणजे कॉन्स्टंट, किंवा त्याला मराठीमध्ये स्थिरांक असं म्हणतात. स्थिरांक. के म्हणजे काय? के म्हणजे कॉन्स्टंट किंवा त्याला स्थिरांक असं म्हणतात. तो स्थिरांक बदलत नाही. मग आता स्थिरांक कसा करायचं सर? एक वरी उदाहरण दिले
त्याच्यामध्ये स्थिरांक काढून दाखवा. तर लक्ष द्या, आता बघा ही पेनाची संख्या, पेनाची किंमत आहे, याचा ना स्थिरांक काढूया. के स्थिरांक काय असणार आहे? के 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 म्हणजे काय असणार आहे? के म्हणजे एक्स भागिले वाय, बरोबर आहे. सांगा 5/25 काय ते सांगा. 5/25 सांगा. 1/5 येणार आहे. 20/100 स्थिरांक काय येणार आहे सांगा. 1/5 येणार आहे. 60/300 स्थिरांक सांगा. 30/150 स्थिरांक काय येणार आहे. 1/5. लक्षात घ्या, ज्यावेळेस एखादी दोन क्वांटिटी समचलनात असतील त्या गणिती प्रक्रियेमध्ये गणिती चिन्हामध्ये कसं दाखवतात, एक समचलनामध्ये आहे वाय असं दाखवतात. आता लिहिताना जर त्याचे उदाहरण सोडायचं असेल तर ते त्याचा कॉन्स्टंट के असतो, मग ते गुणोत्तरांक कसं लिहितात, एक्स भागिले वाय बरोबर के या स्वरूपात लिहिलं जातं. ठीक आहे. हा, ज्यावेळेस दोन राशी ह्या समचलनात असतात त्यावेळेस त्यांचं गुणोत्तर स्थिर असतं. गुणोत्तर कसं असतं त्यांचं? स्थिर. स्थिर के म्हणजे कॉन्स्टंट, बदलतंय का? आता मी वेगवेगळे 5/25 घेतलं, 20/100 घेतलं, 60/300 घेतलं, 30/150 घेतलं, तरी सुद्धा काय आलं, कॉन्स्टंट 1/5 येतोय. समजतंय का? समजतंय का? हो सर. हा बोला. सर शनिवार त्या गुणलेमध्ये एक आवाज चिन्ह येत नाही तुमचा, ऐकू मला. एक्स आणि वाय, ते बॉक्स एक्स आणि वाय लिहिलं. आवाज येत नाही श्रुती, ऐकू तुझा. कारण बाहेर गरजा स्पीकर चालू आहे माझ्या इथं, त्यामुळे तुम्ही काय बोलता ते मला ऐकूच येत नाहीये. सर अहो ते बॉक्स मध्ये एक्स आणि वाय आहे ना, हा, त्याच्यामध्ये जे चिन्ह आहे ते कुठलं आहे? बॉक्स मध्ये कुठे? हा, ते समचलनाचं चिन्ह आहे, ते चलनाचं चिन्ह आहे. चलन दाखवतात त्या चिन्हाद्वारे. ठीक आहे. कोणतं चलन? व्यस्त चलनामध्ये ते चिन्ह असतं. सर हा, ते x/y = k आहे ना, त्या फॉर्म्युलानं आपण कोणतं पण समचलनाचं एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. समचलनाचं कोणतंही उदाहरण असेल तर x/y बरोबर k हे जो स्थिरांक आहे हा स्थिरच असतो. म्हणजे समचलन असेल त्यावेळेस त्या दोन राशीचं गुणोत्तर हे स्थिरच असतं. दोन राशीचं गुणोत्तर म्हणजे काय? 1/a/b, x/y बरोबर k हे स्थिरच असतं. ठीक आहे. हा सर. अजून काही शंका आहे? सर हा विचारा. हे सूत्र आहे का? काय? सूत्र आहे का हे? हा सूत्रच आहे हे एक प्रकारचं. हो. हा, अजून काही शंका आहे? नाही सर. हा, लक्षात घ्या, परत सांगतोय, समचलनामध्ये पहिली राशी वाढवली, समचलनामध्ये एक राशी वाढवली की दुसरी राशी सुद्धा वाढते. एक राशी कमी केली की दुसरी राशी सुद्धा कमी होते, त्यावेळेस समचलन असतं. बरोबर आहे. आपल्याला काही काही गणितामध्ये ते कोणत्या प्रकारचं चलन आहे, समचलन आहे त्या व्यस्त चलन आहे, ते ओळखायला सांगतात, त्यावेळेस ते ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे. हा, आता बघूया व्यस्त चलन, बघूया आपण आता. व्यस्त चलन बघूया. एक उदाहरण बघूया व्यस्त चलनाचं. कामगारांची संख्या भागिले काम करण्यास लागणारे दिवस. सर हा, कामगार संख्या भागिले कामगारांचे दिवस. कामगार संख्येला आपण एक समजूया, काम करण्यास लागणाऱ्या दिवस आपण वाय समजूया. ठीक आहे. आता बघा, कामगार 8 असतील, काम करण्यासाठी 15 दिवस लागतील. बरोबर आहे. आता मला सांगा, कामगार वाढवले
काम करण्यासाठी लागणारे दिवस वाढतील का कमी होतील? कमी होते. कमी होतील. कमी होणार आहेत. कमी होतील. कामगार केले की आपले ह्याची काय झाले तर त्यांची कामासाठी लागणारे दिवस हे 6 झाले. त्यानंतर कामगार परत वाढवले, 24 केले. परत काम करण्यासाठी लागणारे दिवस कमी झाले, 5 झाले. परत कामगार कमी केले, काम करण्यासाठी लागणारे दिवस वाढले. कामगार वाढवले, काम करण्यासाठी दिवस कमी झाले. अशा वेळेस एखादी राशी वाढवली की दुसरी राशी कमी होते. अशा वेळेस कोणतं चलन असतं? ठीक आहे. म्हणजे एक राशी वाढली की दुसरी राशी कमी होते व एक राशी कमी झाली की दुसरी राशी वाढते. त्यावेळेस कोणतं चलन असतं? व्यस्त चलन असतं. व्यस्त चलन. ठीक आहे. सर हा, व्यस्त चलनामध्ये लक्षात घ्या, समचलनात काय असतं बघा. लक्षात घ्या, व्यस्त चलनामध्ये दाखवता ना एक्स व्यस्त चलन आहे, x/y या स्वरूपात दाखवलं जातं. एक्स व्यस्त चलन आहे, x/y या स्वरूपात दाखवलं जातं. म्हणजे हे गणित रूपात कसं लिहितात? हे गणित रूपात लिहित असताना एक्स बरोबर कॉन्स्टंट काय असतं? स्थिरांक म्हणजे कॉन्स्टंट के असतो. के भागिले वाय असं असतं. ठीक आहे. फक्त के ची किंमत काढायला गेलो तर एक्स गुणिले वाय बरोबर के येतं. लक्षात मी काय म्हणतोय ते? हो सर. हो सर. हो सर. आता म्हणजे काय, थोडक्यात काय, जसं समचलनामध्ये या समचलन असेल. व्यस्त चलनामध्ये काय काय म्हणतो अनुष्का? या व्यस्त चलनमध्ये कॉन्स्टंट नसतात ना? काय व्यस्त चलन हे जे टाईप आहे ना त्याच्यामध्ये सगळ्या संख्या कॉन्स्टंट नसतात ना? त्या दोन राशीचा गुणाकार सारखा असतो. हा, बघा समचलन असेल तर काय असतं बघा. समचलन असेल तर एक्स भागिले वाय बरोबर के असतं. आणि व्यस्त चलन असेल तर त्या दोन राशीचा गुणाकार हा स्थिर असतो. काय व्यस्त असतं? काय असतं? एक्स गुणिले वाय बरोबर के असतं. फरक समजतो तुम्ही इथला? हो सर. हो सर, समजलं. हा, कळतंय एवढं लक्षात येतं तुमच्या? आता बघा, हो, सर. आपण एक्स काय करूया इथलं. एक्स गुणिले वाय 15 8 120. 20 सख 120. 120. 24 पंचे 120. 120. 120. 120. 120. ते 120. आहे का? गुणाकार स्थिर आहे का तुमचा? हो. हो सर. गुणाकार स्थिर असेल तर व्यस्त चलन आणि गुणोत्तर स्थिर असेल तर समचलन. समजतंय? हो सर. हो सर. हो सर. लिहून घेतलं हे? हो सर. हो उदाहरण सर. बघूया आपण. डायरेक्ट उदाहरण. सर, समचलनामध्ये भागाकार असतो ना, म्हणजे समचलनामध्ये भागाकार स्थिर असतो, व्यस्त चलनामध्ये गुणाकार स्थिर असतो. हा, आता उदाहरण बघूया डायरेक्टली आपण. एक्स व वाय हे समचलनात आहेत. एक्स व वाय हे समचलनात आहेत. फक्त असं लिहिलं किंवा तसं नसतं रे, अशी कधी क्रिया दाखवलं तर समचलन असतं. एक्स व वाय समचलनात आहेत जेव्हा एक्स बरोबर 40 आहे, वाय बरोबर 24 आहे, तेव्हा एक्स बरोबर 60 असेल तर वाय बरोबर किती? ठीक आहे. आता कसं सोडवायचं बघा. काय करते तू? वायला 5 काढते. हा, कसं सोडवायचं बघा. एक्स आणि वाय समचलनात आहे, म्हणजे एक्स आणि वाय बरोबर आहे.
एक्स पहिले एक्स काय होतं रे 40 होतं 24 होतं 60 होतं आणि वाय माहित नाही इथलं वाय माहित नाही. हा आता समचलन आहे. समचलन असलं तर काय असतं त्यांचा भागाकार स्थिर असतो. समचलनाचा भागाकार कसा असतो स्थिर असतो. स्थिर असतो म्हणजे 40/24 इक्वल आहे 60/y. भागाकार स्थिर आहे म्हणजे इक्वल असतं. स्थिर आहे म्हणजे इक्वल असतं. समजतंय का? हो सर. हा हो हो सर. सर. तिथंच गुणाकार करा. 40 गुणिले वाय बरोबर 60 सर गुणिले 24. स्क्रीन दिसत नाही. काय हॅलो तुमचा आवाज ऐकू येत नाही बरं का मला. बाहेर खूप मोठा स्पीकर चालू आहे त्यामुळे तुमचा आवाज मला ऐकू येत नाहीये. सर ती म्हणत होती की स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन दिसते का तुम्हाला बाकीच्यांना? हो सर दिसते. हा, मग तिला जायचं नसेल. हो सर दिसतेय. हा. बघा तर 40 गुणिले वाय बरोबर 60 गुणिले 24. आता हे सोडवायचंय. वायला वाय 60 1440. भागिले 40. हे 40 लेफ्ट हँड साईडला गुणाकारात होतं. राईट हँड साईड झालं भागाकारात झालं. तर भागाला हे शून्य कटले हे शून्य कटले 4 एक 4 सक्क 24 6 6 36. वाय बरोबर काय आलं 36 आलं. असे उदाहरण तुम्ही 7वीला शिकलायत. 7वी इयत्तेमध्ये शिकलाय का? हो हो सर. सर. हो सर. हो. ठीक आहे लिहून घेतलं. सर आपण असं करू शकतो का म्हणजे एक्स आणि वाय लिहून घेतलं आणि मग त्यांच्या खाली एक्स बरोबर 40 आणि वाय बरोबर 24 आणि मग त्याच्या खाली एक्स बरोबर 60 आणि त्याच्या पुढे प्रश्नचिन्ह मग त्यानंतर समचलन म्हणून तिरकस गुणाकार होणार आणि तुला त्या जसंही जमेल पद्धतीने. तसंही कर. तू सांगतेस ते मला समजत नाही बरं का. तू काय सांगतेस असं म्हणते 40/24 असं का नाही? बरं काय म्हणते नाही हा नाही ती म्हणत आहे 40. 40च्या पुढे 24 लिहून घ्यायचं आणि 40च्या पुढे 40च्या 24. खाली 60 हा आणि 40च्या खाली 60. 40 40 60 तेच येतं. तेच येतं की हे ते एकच आहे ना. हे बघ 60 वर आहे 24 खाली बघ एकच आहे ना. हो. गुणाकार करून. तो एकच आहे. हे मी जे लिहिले ते एकच आहे ना. काही बदल आहे का यामध्ये? काहीच बदल नाही तेच आहे ना. हा कोणतंही लिहि चालतं. कोणतंही लिहा. आवाज नाही येत तुमचा. आता येतो का आवाज? हो सर. हो सर. हो सर. ठीक आहे आता अजून एक उदाहरण बघूया. सर आवाज नाही येते तुमचा. काय आवाज नाही येते तुमचा. बाकीचा नाही येतो का रे आवाज? हो सर येतोय. सर येतोय. बाकी सगळ्यांना आवाज येतो. या तुलाच एकटीला आवाज येत नाहीये बघ. हा बघूया पुढलं उदाहरण. जर जर 18 सायकली जर 18 सायकलींची संख्या जर 18 सायकलींची किंमत 31,950 असेल 31,950 रुपये असेल तर अशा प्रकारच्या 7 सायकलीची किंमत किती? 7 सायकलीची किंमत किती? सर 18 भागिले 31,950 पहिल्यांदा करावं सांगा लागेल. हे कोणत्या चलनाचं उदाहरण आहे? समचलन आहे का समचलन. व्यस्तचलन? समचलन. समचलन काय दोन क्वांटिटी खाली एक मांडून घ्यायच्या. बरोबर आहे. 7 सायकली इकडलं माहित नाही म्हणून वाय म्हणलं मी त्याला. ठीक आहे हे समजण्याला स्टेप कशी लिहिली मी उत्तराची स्टेप. हा आता सोडवायचं हे 18 गुणिले वाय बरोबर 7 गुणिले 31,950. वाय बरोबर
7 गुणिले 31,950 भागिले 18. 18 एक 18, 18 एक 18 उरले किती सांगा? 13 उरले. 139 झाले. 18चा 12 म्हणा. 139ला कोणता भाग जाईल? 139ला 18चा कितवा भाग जाईल? सांगा लवकर. 8 किती? 18 126. 126. 7चा भाग जाईल. 126. किती उरतात 126. मग? 13 उरतात परत. भाग करून दाखवू का सेपरेटली? नको सर. सेपरेटली भाग करून दाखवतो. 18 तर 18 एक 18 उरले. 13 उरले. वरून घेतले 9. 8 सत्ती 126. 126 उरले. 13 उरले. वरून घेतले 5. हा 18 सत्ती 8 126. सत्ती 126. उरले. 9. 9. वरून घेतले 9. 18 पंचे 90. 40. y बरोबर 7 गुणिले 1775. करा गुणाकार. 12,425. 12,425. 12,425. झालंय उदाहरण. हो सर. हो सर. हो सर. हा पुढचा एक्झाम्पल जाऊया आता आपण. आता थोडी व्यस्त चलनाची उदाहरण बघूया. ठीक आहे. हो सर. एक सारणी देतोय. त्या सारणीवर किमती ओळखायच्या. कोणतं चलन आहे ते ओळखायचंय. एक तुम्हाला टेबल दिला जाईल. त्या टेबलवरून ते कोणत्या प्रकारचं चलन आहे ते ओळखायचंय. ठीक आहे. हो एक सर. हो हो सर. सर. y 15/25 63/105 75. 1/65 हे बरं का 1 51/85. कोणतं चलन आहे बघा शोधा. चलनाचा प्रकार ओळखायचा पहिल्यांदा. समचलन. ओळखलं? समचलन. ओळखलं तुम्ही कसं ओळखायचं सांगा पहिल्यांदा मला. कारण संख्या वाढली की किंमत पण वाढली त्यामुळे. किंमत वाढते. म्हणजे काय केलं तुम्ही ओळखण्यासाठी? काय केलं सांगा. तुम्ही हे समजलं नाही. हे ओळखण्यासाठी तुम्ही काय केलं? संख्या वाढली म्हणून संख्या वाढली की किंमत पण वाढते. संख्या वाढली की किंमत वाढते. हा बरं ठीक आहे. आता मला सांगा सर ते 65च्या वर काय लिहिलंय? काय 65च्या वर काय लिहिलंय? ए आहे. ए आहे. ए ची किंमत काढायची आहे आपल्याला. हे समचलन आहे. 15/25. 15/25 म्हणजे काय तरी 5×15 5×5 25. 5 कॉन्स्टंट आले. तसंच आपण चेक केलं 51/85 चेक करूया. 17×51 17/85 3/5 कॉन्स्टंट येते. याचा अर्थ काय? एक समचलनात आहे वायच्या. बरोबर आहे. हा एक समचलन आहे वायच्या. कोणतं पण एक्झाम्पल घ्या. 15/25 घेतलं तर मी एची किंमत काढायचंय. 1/65 घेतलं मी. 15/25 ह्या कोणतीही आपण एक किंमत घेऊ शकतो इक्वलला. 1/25 ला कोणती इक्वल आहे कोणती एखादी किंमत घेऊ शकतो. 15/25 घ्या. 63/105 घ्या किंवा 51/85 घ्या. मी लहान आहे म्हणून 15/25 घेतलं. आपल्याला सोपं जाईल म्हणून. बरोबर आहे. समजतंय? हो सर. तर ते सोडवायचंय आपल्याला. ओके. 15×65 1×25
15 गुणिले 65 भागिले 25 बरोबर 1. 5 त्रिक 15, 5 5 25, 5 1 5, 13 5 65, 39. ए बरोबर काय आलं 39 आलं. ठीक आहे, उत्तर काय असणार आहे? एक समचलन आहे, एक समचलन आहे y, एक समचलन y हा चलनाचा प्रकार झाला आणि 39 एच उत्तर काय आलं 39 आलं. ओके. हो सर. हो सर. हा, आता आपण बघूया व्यस्त चलनाची उदाहरण बघूया. ठीक आहे, आता व्यस्त चलनाची उदाहरण बघूया. भूमिका स्क्रीनशॉट घे. ओके सर. सर रिजॉइन व्हायचं आहे का? नाही व्हायचं, कारण तुम्ही जे बोलताय ना ते मला ऐकूच येत नाही यार. असा कान लावायला लागलाय लॅपटॉप. हा, तुमचं मला कन्व्हर्सेशन ऐकू येत नाही. कारण बाहेर कसं हरिपाठ चालू आहे, त्याच्यामध्ये लग्नाची गाणी चालू होती. लग्न असेल उद्या गावात बहुतेक, लग्नाची गाणी चालू होती. आता हरिपाठ चालू आहे स्पीकरवर, त्यामुळे थोडा त्रास होतोय मला. ठीक आहे, आपण बेसिक घेतोय बरं का. प्रश्न पण टाईप केलेले आहेत पुढे आहेत, मी प्रश्न घेत नाहीत त्यामुळेच मी प्रश्न घेतलेले आहेत. मी बेसिक मुद्दाम घेतोय, मी बेसिक. ठीक आहे, एक्स एक्स व वाय व्यस्त चलनात आहे. एक्स वाय असं दाखवलं की हे व्यस्त चलन असतं. अशा स्वरूपात दिले एक्स वाय, ते कोणतं चलन असतं? व्यस्त चलन असतं बरं का. एक्स व वाय व्यस्त चलनात आहे जेव्हा जेव्हा एक्स बरोबर 24, वाय बरोबर 12, तेव्हा तेव्हा एक्स बरोबर 6, तर वाय बरोबर किती? सर ते एक्स बरोबर 2y आहे का? एक्स बरोबर 2y आहे का? 25 आहे का? एक्स बरोबर 24 आहे. 24 सर 25 झालेत. ओके, एक्स बरोबर 24. आता व्यस्त चलन काय स्थिर असतो रे? गुणाकार स्थिर असतो. काय स्थिर असतो? गुणाकार. एक्स गुणिले वाय. हा, म्हणजे एक्स गुणिले वाय काय गुणाकार घेऊया आपण डायरेक्टली. ठीक आहे, 24 गुणिले 12 बरोबर 6 गुणिले वाय. सोडवायचे. 24 गुणिले 12 भागिले 6 बरोबर वाय. 6 साइन दोन्ही 12, 24 दोन्ही 48. वाय बरोबर काय आलं? 48. ओके, सर मला एक डाऊट आहे, हा विचारा. म्हणजे कशावरून ओळखलं की ते व्यस्त चलन आहे? हे प्रश्नातच दिले व्यस्त चलन आहे म्हणून. हा. हा, पुढचा प्रश्न. तर हे तुम्ही चलन कोणतं ते तुम्ही ओळखायचंय. एक्स वाय 6/12 m/4 8/9. हा, चलनाचा प्रकार ओळखा आणि एम ची किंमत काढा. व्यस्त चलन आहे. हा, एम ची किंमत काढा मग. 6 गुणिले 12 बरोबर m गुणिले 4. कारण हे जे व्यस्त चलनाचं उदाहरण आहे. व्यस्त चलन 12 उत्तर आहे. 12 उत्तर आहे. एक्स गुणिले 12 वाय उत्तर आहे, सर. स्थिरांक असेल बसतो. ठीक आहे, सर 12 उत्तर आहे. ठीक आहे. 6 गुणिले 12/4 बरोबर 4 त्रिक 12. 18 उत्तर सर. 18 येतंय. येतंय. उत्तर 18 येते. उत्तर 18 येतंय. 12 येत नाही सर. कसं काय 12 येतंय? एक विचारायचं होतं. सर 12 येतंय. उत्तर 12 कसं येतंय? 18 येते. सर 18 येते. 18 येतंय. अरे मी काढून दाखवलं 18 उत्तर. 12 कसं येईल आता? हो सर 18 येते. नाही व्यस्त हो चलन. सर 18 येते. हो सर 18 ठीक आहे, आले लक्षात?
सर एक हो, सर. विचारायचं होतं. हा विचारा. ह्या क्लासचा रेकॉर्डिंग व्हिडिओ युट्यूबवर कधी येणार आहे? थोडं ते एडिटिंगचं ऍप काही काल चाललं नाही. कालचा व्हिडिओ पण युट्यूबला टाकला नाही आणि आजच्या क्लासचा पण व्हिडिओ थोडा वेळ लागेल. आता काही लगेच येणार नाही. ठीक आहे. सर हो सर चालेल. हा सर एक विचारायचं होतं. विचारा विचारा. सर 8/9 वापरून आपण उत्तर कसं काढू शकतो? काढू शकतो ना. इकडे बघ 8 × 9 व्यस्त त्याला नाही पण काय असतं रे x गुणिले y स्थिरांक असतो. बरोबर आहे. म्हणून गुणाकार घेतला. गुणाकार हो, सी सर. 8 × 9 बरोबर m×4. थोडं होता 8 × 9 4 छेदामध्ये आलं बरोबर m 4 दुनी 8 2 दुनी 18 बरोबर m. उत्तर तेच येतं. सर हा विचारा. मला एक डाऊट होता हा की आपण म्हणजे तो एक टेबल दिलाय ना त्याच्यामधले कोणते पण आपण नंबर घेऊ हा शकतो ना? कोणताही घ्या. कोणताही एक घ्या. आन्सर सेमच येतं ना? हो सेमच येत आहे. तेव्हा असे प्रश्न टाईप करून ठेवलेत पुढचे प्रश्न सुद्धा टाईप केले पुढच्या दिवसाचे. ठीक आहे. सर उद्या क्लास होणार आहे का? उद्या क्लास नाहीये. सर परवा होईल का नाही ते मी नंतर सांगेन. सर 11.3 हा स्वाध्याय सोडवायचा आहे का? काय स्वाध्याय सोडवायचा आहे का? नाही नाही स्वाध्यायाचे प्रश्न घ्यायचे हे काय समोर प्रश्न आहे तुमच्या. हो सर.